माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव. कधी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप, कधी सचिन वाझेचे आरोप, तर कधी मंत्री गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप. या विविध आरोपांमुळे देशमुख यांचे वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यही अनेकदा चर्चेत आलेत. वादात सापडले, तुरुंगात गेल्यानंतर तर देशमुख यांचे राजकारण संपले असे बोलले जाऊ लागले. पण ते बाहेर आले, पुन्हा उभे राहिले, राजकारण सुरू झाले. पण आता देशमुख यांचे राजकारण संपवण्यासाठी त्यांच्या घरातूनच तयारी सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तयारीत त्यांचा मुलगा सलील देशमुख यांचाच पुढाकार आहे. पाहुयात सलील देशमुख यांनी नेमके काय केले आहे आणि यामुळे अनिल देशमुख यांचे राजकारण कसे संपू शकते. अनिल देशमुख यांनी तब्बल 5 वेळा काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014 सालचा अपवाद वगळता 1995 पासून ते आमदार राहिले आहेत. 2014 मध्ये भाजपच्या आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. पण 2019 मध्ये देशमुख यांनी दमदार कमबॅक करत निवडणूक जिंकली आणि राज्याचे गृहमंत्रीही झाले. मात्र यंदा अनिल देशमुख यांच्या मुलानेच त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले असल्याची माहिती आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मध्यंतरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. काटोल मतदारसंघातूनच सलील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीवर पक्षच योग्य तो निर्णय घेईल असे म्हणत अनिल देशमुख यांनी वेळ मारून देण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर सलील यांची आमदार होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच अनेकदा त्यांच्या बोलण्यातून ही इच्छा दिसून आली होती. 2019च्या निवडणुकीतच सलील यांनी वडिलांच्या विरोधात भाजपाकडून लढण्याची तयारी केली होती. परंतु एका ज्येष्ठ नेत्याच्या मध्यस्थीने सलील यांनी माघार घेतल्याचे सांगितले गेले. अशातच गृहमंत्री असताना देशमुख 100 कोटींच्या वसुली घोटाळ्याच्या आरोपाखाली 13 महिने तुरुंगात होते. या काळात सलील यांनी संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मतदारसंघ पिंजून काढला, संपर्क वाढवला, पक्षाची बांधणी केली. यातून त्यांनी एक प्रकारे आगामी निवडणुकीचीच तयारी सुरू केली होती. आता याच सगळ्याच्या जोरावर सलील यांनी पक्षाकडे थेट उमेदवारीचीच मागणी केली आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच या मनसुब्यापर्यंत ते आले आहेत. अशात शरद पवार यांनी संधी न दिल्यास त्यांनी महायुतीमधूनही चाचपणे सुरू केल्याचे सांगण्यात येते. महायुतीमध्ये काटोल मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे सलील अजितदादांकडे गेल्यासही आश्चर्य वाटायला नको. तर मतदारसंघ भाजपला सुटल्यास आशिष देशमुख हेच पुन्हा रिंगणात राहू शकतात. मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. ते या घोषणेला जागल्यास सलील यांची भाजपकडूनही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले जाते. काटोल विधानसभा मतदारसंघात देशमुख विरुद्ध देशमुख हा संघर्ष नवा नाही. 2014 साली अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुतण्या आशिष देशमुख यांनी निवडणूक लढली होती. यात पुतण्या विजय झाला होता तर काकांचा पराभव झाला होता. यंदा पुतण्याच्या जागी थेट मुलानेच शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. यात त्यांच्यापुढे तुतारी सोबतच घड्याळ किंवा कमळाचाही पर्याय आहे. त्यामुळे भविष्यात सलील देशमुख यांनी हाताला घड्याळ बांधले आणि अनिल देशमुख तुतारी वाजवताना पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सर्व क्षेत्रातून घडामोडी, बातम्या आणि विश्लेषण मिळवण्यासाठी पाहत रहा विदर्भ टाइम्स न्यूज. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.